नर्मदे हर रामकृष्ण हरी. नर्मदा परिक्रमेचा आज आमचा 49वा दिवस. आज आम्ही दहिवरी आश्रमावरून निघून महेश्वरीला आलो. बघा महेश्वरी सागर. नर्मदे हर नर्मदे हर. बघा महेश्वरीचा बघा इकडे नर्मदा मैया. नर्मदे हर. आज सकाळी 7:15 वाजले आहेत. आता आम्ही निघतो आहोत आश्रमातून. बघा सगळे परिक्रमावासी चालत आहेत. किती सुंदर वातावरण आहे सकाळीच. नहीं नर्मदे हर तुम्हें जाना ना भाई का कितनी बकर से नर्मदे हर. तुम्हें जाना बघा सकाळीच कवडे ऊन आहे. थोडं आम्ही आता थांबलोय तिथं. आमच्या बाईला कोण रणगाडा पुढे बोलली चालून तुम्ही? काय नर्मदे हर करताना रणगाडा उतरेल का नर्मदे हर. का? बघा आमचे बाकी परिक्रमावासी येत आहेत. बोललो खरं बोललो मी खरं बोल, नर्मदे. उतरेल ती तेच म्हणतात चांगलं झालं ना मग. ते बघा मागून पण परिक्रमावासी येतात. आम्ही त्या गडावर काल होतो. मला बोलू दे. तिथून खाली उतरून महाराज नाव महेश्वरीच्या आश्रममधून नाही, कोणी कुणी पाडलं माहिती आम्हाला म्हणते सगळे म्हणून म्हणलो. महाराजांच्या आश्रमामधून आता निघालो. पुढं आलोय. नर्मदे हर. पुढं आल्यानंतर आम्हाला इथे बघा नर्मदा टी स्टॉल. तिथं आम्हाला या बाबाजींनी नर्मदा परिक्रमावासींसाठी सेपरेट पोहे बनवले. विकायचे पोहे वेगळे, नर्मदा परिक्रमावासींसाठी पोहे वेगळे असतात. कारण की नर्मदा परिक्रमावासींना कांदा लसूण वगैरे चालत नाही म्हणून. हे बघा सगळे परिक्रमावासी बालभोग चहा घेत आहेत. नर्मदे हर. बाकीचे परिक्रमावासी तिकडनं येत आहेत. नर्मदे हर. आता आम्हाला पुढं महेश्वरी आश्रमाला महेश्वरीला जायचंय. बाकीचे परिक्रमावासी आलेत. तिकडनं अजून परत येतच आहेत. नर्मदे माई की सेवा घाटाजवळ व्हिडिओ काढण्याचा आनंद घेतला. नर्मदे चक्कर यायला लागले. माझं 3 वर्षापासून चालू होतं. मी सगळे नर्मदा परिक्रमावासी आपली नर्मदा परिक्रमा करण्याची माहिती देत आहेत. नर्मदे हर. 2 वर्ष माझं असंच गेलं, पण यावर्षी मी निश्चय केला की मी पायी जाणार. गौरीताईचे व्हिडिओ बघितले, मी तिच्याशी कॉन्टॅक्ट केला आणि मी येऊ का तुझ्यासोबत असं विचारलं. ती म्हटली चला आम्हाला का कड्यावर घ्यायचं आहे. मग मी निघाली तिच्यासोबत आणि आतापर्यंत आमचं सगळं प्रवास झाला आहे. माझे हातचे 2 ऑपरेशन झालेले आहेत. फक्त पायाला फोडं वगैरे आले माझ्या, पण आता बरं हे झालं. म्हणजे सगळ्यांनाच आम्हाला सगळं चालू राहते काही ना काही. आणि हा प्रवास आमचा सुखाचा आहे. नर्मदे जास्त व्हिडिओ पाहिले करायची ठरलं होतं, परंतु काही कारणास्तव अडथळा आला मला. माझं बायपास झाल्यानंतर काही घरगुती अडचणी आल्या आणि त्यानंतर आम्ही ह्या वर्षी ठरलं की जायचंच आपण. तेव्हा माझी मिसेस आणि आम्ही दोघांनी पण एक निश्चय केला, आपण ह्या परिक्रमा 100% करायची.
आणि मग आम्ही दोघेही घरून आलोय. आता आमची परिक्रमा होत आली. हा आमचा अनुभव आणि मग याच्या तणावरती चालतोय, काही प्रॉब्लेम नाही. बायपास झाले होतं थोडंसं का ते हे दुखणं असतं, पाय दुखणे, कुठे काहीतरी फोड येणे, हे प्रत्येकाला आहे. बाकी कुठलाही मला त्रास झालेला नाही. हा माझा अनुभव आहे आणि अजून नोकरीवर आहे. धन्यवाद. त्रास होता आणि मला शुगर आहे, 250 शुगर होती मी जेव्हा येत होते तेव्हा. आणि घरातल्यांचा विरोध होता की एवढं त्रास आहे, उठायला बसता येत नाही, कपडे कसे धुणार, कशी राहणार तिकडे, खाली झोपतं वगैरे येत नाही. पण इथं आल्यावर आहे ना, पहिल्या दिवसापासून मला असं कोणताही त्रास झाला नाही की मला कपडे धुता आले नाही किंवा शुगरनी चक्कर वगैरे आली. आणि जेवणामध्ये पण जे शुगरला चालत सगळं जेवण असतं, भात असतो, कढी असते तिथं जेवणामध्ये, असं चपाती रोज मिळतं असं नाही, काय असेल ते खाल्लं. पण मला काहीच त्रास झाला नाही. मला मणक्याचा त्राससुद्धा कमी झाला आहे आणि माझी शुगर आता मी 2 दिवसापूर्वी चेक केली, 102 झाली. नर्मदे दुपारची महाप्रसादी घेऊन आम्ही आता महेश्वरी मध्ये आलो. हे बघा आम्ही सगळे परिक्रमावासी, इथे पर्यटक बघा किती भरपूर येतात. महेश्वरी म्हणजे आपला अहिल्यादेवींचा वाडा. या अहिल्यादेवींच्या इथं साम्राज्य होते. या साम्राज्यामध्ये त्यांनी राज्य केलं आणि सुरळीतप्रमाणे नवरा नसताना पण त्यांनी आपले सगळं राज्यकारभार व्यवस्थित सुरळीत चालवला. इथं अहिल्यादेवींचा हा मोठा दरबार पुढं आल्यानंतर हे बघा रामदत्त मंदिर, दत्त मंदिर दत्त मंदिर. तर सगळे परिक्रमावासी दर्शनासाठी आले. नर्मदे पुढं आलो तर सूर्यनारायण मंदिर. सूर्य मंदिर, सूर्यनारायणाचं मंदिर आहे बघा. नर्मदे राजेश्वरी. परत आम्ही महेश्वरी वाड्याच्या नर्मदाच्या काठी आलो आहेत. किती मोठा वाडा आहे, राजवाडा आहे. इथं नर्मदा मैया बघा कशी खळखळात वाहत आहे. संध्याकाळी परत इथं नर्मदा मैयाची आरती आहे. नर्मदे नर्मदा मैया कसं पाणी वाहत आहे. संध्याकाळची आरती पण तुम्हाला मी दाखवतो. नर्मदे साईवाडा, राजवाडा महेश्वरीचा, अहिल्याबाई होळकर. नर्मदे हर. नर्मदे हर. परत महेश्वरीमधील काही मंदिरांमध्ये दर्शनासाठी आलोत. दर्शन घेताना परिक्रमा नर्मदे हर. बघा किती पर्यटक इकडं फिरायला येतात. काही गाडीने येतात आणि बाकीचे परिक्रमावासी पण आहेत. इथे बघा पूर्ण दगडामध्ये पूर्ण बघा नंदी कसा कोरलेला आहे. नर्मदे हर. इथे होम. नर्मदे हर. महादेवाची पिंड आहे इथे. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम बोले. दर्शन से तेरे मन हो जाए चंगा.
दानाय देवा पार्वती वल्लभ सदा शिवा ओम नमो नर्मदा माय देवा पार्वती वल्लभ सदा शिवा ओम नमो नदीमध्ये बघा मोठे मोठे मासे बघा कसे पार्वती वल्लभ सदा शिवा ओम नमो नर्मदा माय देवा पार्वती वल्लभ सदा शिवा ओम नमो नर्मदा माय देवा पार्वती वल्लभ सदा शिवा ओम नमो नर्मदा माय देवा झूम करून बघावं लागतं त्वमेव त्वमेव सर्वात्मदेवा मन्त्रहिरण्यहीनं भक्तिरं सुरेश्वरी यत्पूरितं मया देवी परिपूर्णं तपस्तु मे जयतु नर्मदे तीर्थजननि हे अम्बे मां जयतु नर्मदे सुहृदायिनि शिवगङ्गे मां जयतु नर्मदे हर हर विपद हमारी मां हे पद पंकज मेरे मां सदा वंदना मेरी मां ओम नमः शिवाय 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 मैया की प्रिया दिन पड़ता मैया शिवानंद स्वामी भजत शिवानंद स्वामी मनवांचित फल पावे ओम जय जगदानंदी ओम जय जगदानंदी मैया जय आनंद गंगे ब्रह्मा हरिहर शंकर देवा शिव हरि शंकर रुद्रिकालंदी ओम जय जगदानंदी ओम जय जगदानंदी ओम जय जगदानंदी संसारसारं विजयेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि मन्दारमाला पीतालकायै गोपालमाला हितकन्दराजे दिगम्बराजे च पितम्बराजे नमः शिवाय च नमः शिवाय चिदं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं भजे श्रीधरं माधवं गोविन्दवल्लभं श्रीजानकीनायकं श्रीरामचन्द्रं भजे श्रीरामदानायकं कृष्णचन्द्रं भजे मन्त्रपुष्पाञ्जलिं हरिः ॐ जग्नेन जन्यामाया जन्ता देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्ना देहनागं महिमानः सचन्दजरपूर्वे साध्याः सन्ति देवाः ॐ राजाधिराजाय प्रसह्यदाहिने नमो वयं वैश्रवणाय गुरमहे समे कामान काम कामाय मह्यः
कामेश्वरो वै श्रवणो दधातु कुबेराय वै श्रवणाय महाराजाय नमः। ॐ स्वस्ति साम्राज्यं भोज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं समन्तपर्यायै स्यात् सर्वभौमः सर्वायुषान्ताधात् परार्धात् पृथिव्यै समुद्रपर्यन्ताय एकराजिते ददत्ये